आपण आज 15 तारीख आहे, 15 ते 30 तारखेपर्यंतची ब्लेसिंग बघूया. 15 दिवसात तुमच्यावर काय होणार आहे, 15 दिवसाची ब्लेसिंग बघूया. 15 दिवसात आपल्याला काय घडणार आहे जुलै महिन्यामध्ये. 15 दिवसामध्ये 15 दिवसाची ब्लेसिंग घेतो आपण. आपोआप 2 कार्ड पडले, एनर्जी बघा 15 दिवसाच्या याची. देवा गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करून देव सर्व कायशु चौदा. जेव्हा 15 दिवसाची ब्लेसिंग दे माझ्या देवा सोल परिवाला. वैष्णवी नमः वैष्णवी नमः वैष्णवी नमः श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः वासुदेव नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. देवा 15 दिवसाची ब्लेसिंग दे. पंधरा दिवसाची ब्लेसिंग असं हँगमॅन. मला शे कार्ड पडलेलं, अरे वा, मी घेतलं नव्हतं. वा, सेलिब्रेशन पण आहे, चांगलं कार्ड आहे. वा, डेव्हिल हायच स्टक्रान. दोन्ही ही कार्ड नंतर घेऊया. तर आपण 15 दिवसाची ब्लेसिंग बघतोय बघा. 15 दिवसाची ब्लेसिंग मस्त कार्ड आलं. वरचं पण कार्ड आलं आहे, वरचं पण कार्ड आलं आहे, छान कार्ड आली. 15 दिवसाची ब्लेसिंग बघतोय बघा. 15 दिवसाची ब्लेसिंग. आजवर बुधवार आहे. हां चल, बुधवार आला आहे ना. मग आपण हे बघा, बुधवार म्हणजे आज 5 नंबरचं कार्ड. हे बघा 5 नंबर म्हणजे तुमचा बुधग्रह चांगला होतो आहे. आणि हे बघा, हे तुमच्यावर जे काय आहे बघा, आता इथे डेव्हिलची एनर्जी आली बघा. डेव्हिलची एनर्जी मला तुम्हाला निगेटिव्ह नाही सांगायचं, पण ह्याच्यापासून मी हे करून तुम्हाला चांगलं पुढे सांगते. डेव्हिलची एनर्जी म्हणजे घरात निगेटिव्ह एनर्जीचा वास आहे, घरात कुठेतरी वास्तुदोष आहे किंवा पितृदोष आहे घराला. त्याच्यामुळे तुमच्या घरात बघा अशी भांडणं वगैरे होत असतील काय रिलेशनशिपमध्ये, किंवा फायनान्स वगैरे कशामुळे काहीतरी होत असेल शेजाऱ्यांबरोबर वगैरे. तर स्टॉक झालं असेल तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये. हे बघा, किंवा फिजिकल प्रॉब्लेम असतील घरात, आजारपण असतील ह्या घरामध्ये, की आता तुमचं हे बघा त्याच्यामुळे तुम्ही हँग राहिला, स्टक राहिला आहे तुमचं आयुष्य. सगळं करिअर स्टक आहे या गोष्टीमुळे. तर आता काय होतं आहे, तुमचं सगळं रिबर्थ होतं आहे बघा. हे काय आलं आहे, सूर्याचं कार्ड आलं आहे. सूर्याचं कार्ड म्हणजे 1 नंबरचं कार्ड. हे पण बघा सूर्याचं कार्ड आहे. न्यू आहे बघा, व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून याच्यामुळे काय होतं, तुम्ही आता ते संपणार तुमच्या आयुष्यातलं, ह्याचं एंड होणार आहे वाईट गोष्टींचं, वास्तुदोष पितृदोष काय घरात आहे. आणि हे बघा व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे न्यू कर्म, म्हणजे तुमच्या वाईट कर्मामुळे आपल्याला त्या घरात असं त्रास होतो. म्हणजे न्यू कर्म चालू होणार, तुमचं चांगलं फ्युचर चालू होणार आहे. आणि तुम्ही हे बघा, हे दोन्ही सूर्याची कार्ड आहे. म्हणजे सूर्य तुमचा स्ट्रॉंग होते, म्हणजे सूर्य तुम्हाला नेम फेम सगळं देतो. हे बघा, मग सेलिब्रेशन करते त्याच्यामुळे. म्हणजे हे 10 ऑफ कप्स आहेत, म्हणजे सगळे मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण होतं आहे. तर व्हील ऑफ फॉर्च्यूनच आले म्हणजे तुमचं आयुष्यच पूर्ण बदलते ना, नवीन कर्म चालू होत आहेत, सेलिब्रेशन करतायत तुम्ही. हे बघा एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे फायर एनर्जी, म्हणजे हे देवाकडनं तुम्हाला गिफ्ट मिळते, म्हणजे ग्रोथ होते तुमचे. बघा मनी, हे पण हे बघा ग्रीन दिसतंय, मनी म्हणजे मनी पण येते आहे. तुमचं करिअरमध्ये जास्त ग्रोथ होते, तुमच्या करिअरमध्ये जॉबमध्ये जास्त हे करिअरचं हे असतं, ग्रोथ होणं आपलं करिअरमध्ये. फायर एनर्जी म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन करताय, जोशाने करताय, तुमच्यात नवीन जोश आला आहे. पहिले निगेटिव्हिटीमुळे तुम्ही कमजोर होतात, तुम्हाला काय करायची इच्छा नव्हती, पण आता तुमचा न्यू कर्मा संपत आहे, त्यामुळे स्ट्रेंथ पॉवर येते तुमच्यात. आणि तुम्ही हे बघा इथे हे बघा, हे क्वीन ऑफ सॉड. हे बघा सॉड म्हणजे पॉवर, देव तुम्हाला पॉवर देतो आहे. क्वीन म्हणजे आज नवरात्र पण चालू होते बघा. नवरात्रीची कालीमाता तुम्हाला, हे बघा कालीमाता तुम्हाला पॉवर देते बघा. पार्वती तुमची कुलदेवत तुम्हाला एक जोश देते, पॉवर देते तुम्हाला आता नवीन. ह्या निगेटिव्ह एनर्जीशी, जे निगेटिव्ह एनर्जी आली होती तुमच्या आयुष्यात, ही हे बघा ह्या निगेटिव्ह एनर्जीशी लढण्यासाठी एक पॉवर देते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही काय करू, तुम्ही स्वतःच सगळ्यांशी हे करणार, एवढी पॉवर देते. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही मोठ्या उत्साहाने तुमचं करिअर करणार, पुढे काहीतरी नवीन करणार, बिझनेस ओपन कराल किंवा जॉब काहीतरी, त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ होते. ते बघा आता तुम्ही इथे हा 4 नंबर कार्ड आला. 4 नंबर कार्ड म्हणजे हा राहूचं कार्ड. म्हणजे घरात निगेटिव्हिटी असते, म्हणजे तुमचा रवी पण कमजोर असतो, राहू कमजोर असतो, केतू कमजोर असतो, शनी कमजोर असतो. हे बघा म्हणजे तुमचं आता हे
फोर ऑफ कप्स म्हणजे देव तुम्ही विचार करत होता पहिलं, म्हणजे जे काही तुम्हाला पहिलं मिळतं त्याच्यात तुम्ही समाधान नव्हता. मग आता देवाने तुम्हाला हात पुढे केला आहे तुम्हाला, की तुम्हाला देव आता काहीतरी देतोय नवीन करण्यासाठी, नवीन ऑपॉर्च्युनिटी आणतोय. तर देव म्हणतो तर मागचं विसरा आणि जे मी काय देतोय त्याच्यासाठी तुम्ही पुढे व्हा. आता मागचा विचार करू नका. हे बघा, हे पण 4 नंबरचं कार्ड, राहूचं कार्ड. राहू म्हणजे तुमच्या आयुष्यात राहू असल्यामुळे ही आपल्या आयुष्यात राहू असल्यामुळे ही निगेटिव्हिटी घरात असते. वास्तुदोष, पितृदोष, राहू कमजोर असल्यामुळे, राहू केतू, शनी आपलं कर्मदाता आहे. आपले वाईट कर्म असतील मागचे तर आपल्या कर्मामुळे पितृदोष आपल्या घराला असतो, वास्तुदोष पण असतो, शनीची 7.5 म्हणजे त्याच्यामुळे आपला राहू पण कधी कधी कमजोर असतो. मग राहूमुळे ही अवस्था असते आपली. आता राहू चांगलं होतं, राहू आपल्याला तुम्हाला पूर्ण अबेंडन्स देणार, मनी प्रॉस्पेरिटी देणार, नेम फेम पण देणार राहू तुम्हाला. हे बघा, राहूचं कार्ड आहे. म्हणजे तुम्हाला तर राहू चांगला झाला की नेम फेम देतो, प्रसिद्धी देतो. तुम्ही यूट्यूबर पण व्हाल, काहीतरी क्रिएट करा किंवा दुसऱ्या बिझनेसमध्ये जॉबमध्ये पण तुम्ही तुमच्या ह्याचे प्रमोशन वगैरे मिळेल. काहीतरी राहू तुम्हाला चांगलं देतोय. राहू चांगला होता म्हणजे मनी येणारच तुमच्याकडे. हे बघा, राहू चांगलं आहे म्हणजे हे बघा लक्ष्मी आहेच इथे तुम्हाला. हे बस, हे 9 नंबरचं कार्ड म्हणजे मंगळ पण चांगलं होतं आहे. मंगळ चांगलं झाल्यामुळे तुमची जमीन प्रॉपर्टी पण होऊ शकते, एखादं घर घ्याल. हे बघा, 9 ऑफ पेंटिकल म्हणजे लक्ष्मी येते. आणि आज तर नवरात्र चालू आहे. आता इथे तर ऑलरेडी तुम्हाला काली मातेने, पार्वतीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे लढण्यासाठी. मग आता तुम्ही लढलात, उद्योग वगैरे चांगला, बिझनेस वगैरे चांगला केलात, कशात ग्रोथ केलात तर मनी तर येणारच ना तुमच्याकडे. बघा, मनी येते तुमच्याकडे. हे बघा, पेज ऑफ पेंटिकल्स. हे बघा, हे पण पेज ऑफ पेंटिकल्स म्हणजे तुम्ही नव्याने काहीतरी करताय. पैशाच्या रिगार्डिंग, पैसा येण्यासाठी तुम्ही काहीतरी बिझनेस वगैरे करताय. तेव्हा नवीन उत्साह तुमच्याकडे, म्हणजे नव्याने मनी येणार आहे तुमच्याकडे उत्साहाने काहीतरी करून फ्युचरमध्ये. हे बघा, पेंटिकल, हे पण पेंटिकलचंच काढे. बघा किती पेंटिकल आहेत, 4 ऑफ पेंटिकल, 9 ऑफ पेंटिकल आणि एस ऑफ पेंटिकल. म्हणजे राहू पेंटिकल मनी देतो आहे. परत आज गणपतीचं आलं बघा, हे गणपतीचंच हे आहे गणपती. हां, आज बुद्ध म्हणजे पेंटिकल गणपती पण तुम्हाला बुद्धी देतो आहे, ताकद देतो आहे, काहीतरी नवीन करायचं. हे बघा, गणपती बाप्पा तुम्हाला बुद्धी देतो आहे, ताकद देतो आहे, काहीतरी नवीन क्रिएट करायला. तुम्ही चॅनल पण ओपन कराल यूट्यूबवर किंवा काय बिझनेस वगैरे. मग 4 ऑफ पेंटिकल्स, राहू चांगलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला. आणि लक्ष्मी पण येते तुमच्याकडे, कळलं. त्याच्यातून तुम्ही हे बघा, इथे पण क्वीनचं कार्ड आलं आहे, क्वीन ऑफ कप्स, क्वीन. इथे पण हे बघा, आता तुम्ही म्हणाल इथे लक्ष्मी आली आहे आणि इथे बघा 3 देवे आले आहेत. आज गुप्त नवरात्र आहे, गुप्त नवरात्र. मी तर नवरात्रीचा मगाशी व्हिडिओ झाला होता माझा, त्याच्यामध्ये पण 3 देवे आल्या होत्या. आणि आता ह्याच्यामध्ये पण ही 15 दिवसाची ब्लेसिंग आहे बघा. आणि 15 दिवस आता गुप्त नवरात्र चालू आहे. म्हणजे तुमच्याकडेही बघा, पार्वती येते, सरस्वती येते आणि लक्ष्मी येते. हे बघा, तुमचं इमोशन, प्रेम सगळं, म्हणजे इमोशन तुम्ही म्हणजे कपभर म्हणजे मेडिटेशन कराल सगळं ह्याच्यामध्ये मिळते. म्हणजे तुम्हाला एक सरस्वती नॉलेज देते, त्या नॉलेजमध्ये तुम्ही सगळं चांगलं बिझनेस वगैरे कराल. नॉलेज असेल तरच आपण काहीतरी हे करतो, बुद्धी असेल आणि नॉलेज असेल तेव्हाच आपण काहीतरी चांगलं क्रिएट करतो. म्हणजे बघा, लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती 3 देव्या तुम्हाला भरपूर काय देतात, ब्लेसिंग देतात तुमचं चांगलं होण्यासाठी. इथे पॉवर दिल्यावर तुम्ही इथे सगळं चांगलं काम करणार, म्हणजे तुमचे सगळं मॅनिफेस्ट पूर्ण होणार. आणि इथे सगळं झालं, लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी देणार. बघा, 3 देव्या देतात. त्याच्यामुळे हे बघा, तुमचं हे वर्डचं कार्ड आहे, वर्डचं कार्ड म्हणजे हे कार्मिक. म्हणजे तुम्हाला बोलली ना, शनीचं 7.5 असले की आपले वाईट कर्म असतात, ते वाईट कर्म, हे कर्मदाता. हे शनीचं पण कार्ड आहे आणि कर्मदात्याचं पण कार्ड आहे. म्हणजे वाईट कर्म संपून तुमचे चांगले कर्म चालू होत आहेत. म्हणजे शनी राहू, तुम्हाला बोलली ना, जिथे शनीची 7.5 राहू शनी असतो आपल्याला. म्हणजे वाईट कर्म असल्यामुळे राहू पण तुमचा खराब असतो. म्हणजे इथे तुमचे कर्म संपतात, म्हणजे तुमचा शनी पण चांगला होणार. तुमचा इथे शनी पण चांगला होतो आहे, म्हणजे न्यू कर्म चालू होत आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला बघा, सगळ्या तुमच्या इष्टदेवतेची, कुलदेवतेची, पितरांची, सगळ्यांची तुम्हाला ब्लेसिंग मिळते. वर्ल्डचं कार्ड आलं आहे, म्हणजे तुम्ही वर्ल्डमध्ये फेमस पण होऊ शकता. तर राहू आहे तर तुम्हाला नेम फेम पण देईल. तर तुम्ही यूट्यूब क्रिएट केलात तर तुम्हाला नेम फेम मिळणार. काय क्रिएट केलात तर तुम्ही बिझनेसमध्ये तुमच्या इथे वगैरे काहीतरी नेम फेम होऊ शकतं. तुम्ही नेममध्ये फेमस होऊ शकता. फेमस, हे बघा, फेमसचं पण कार्ड आलं आहे, एस ऑफ वॉन्ड्स तुम्हाला. आणि हे बघा, लाचाले हा 3 नंबर हा गुरुचा असतो, म्हणजे तुमचा गुरु पण चांगला होतो आहे. हे बघा, सेलिब्रेशनचं कार्ड आहे. म्हणजे हे एवढं सगळं तुमचं चांगलं झाल्यावर, म्हणजे घरातून निगेटिव्ह एनर्जी वगैरे सगळं मूव्ह झालं की तुमचं ही प्रगती होते. ही निगेटिव्ह एनर्जी जाते तुमच्या घरातून, तुमचं सगळं पाठचं रिलेशन वगैरे जे खराब होतात ते पण तुमचे चांगले होणार. आणि न्यू बर्थ होते तुमची, न्यू बर्थ. सूर्य चांगला होते, राहू चांगला होतं आहे, शनी चांगला होतं आहे तुमचा.
राहू शनी झाला, राहू झाला की केतू पण चांगला होतोच होतो आपला. राहू केतू शनी मंगळ पण चांगला होतं आहे, गुरु चांगला होतं आहे बघा, तुम्ही सेलिब्रेशन करताय. आणि बुध पण चांगलं होतं, आपले सगळेच ग्रह. आणि लक्ष्मी आली म्हणजे शुक्र पण चांगला होतं आहे तुमचा, म्हणजे शुक्र पण तुमचा चांगला होतो, म्हणजे सगळे ग्रह तुमचे चांगले होत आहेत. सगळे ग्रह चांगले झाले बघा, तुम्ही सेलिब्रेशन करताय. सेलिब्रेशन करताय, तुमच्यात यश आलं. आता नेम फेम मिळालं तर तुम्ही सेलिब्रेशन करणार ना, सेलिब्रेशनचं कार्ड आहे बघा. फक्त हा डेव्हिल एनर्जी तुमच्या घरातून गेली ना की तुमची सगळी कामं चांगली होणार आहेत. हे बघा, आपली डेव्हिल एनर्जी घरात असेल ना थोडीफार की आपली सगळी कामं अडकतात, स्टक राहतो आपण. कोण आपल्याला मुद्दाम ब्लॅक मॅजिक हे प्रकार आपल्यावर करतं. हे बघा, म्हणजे ह्याच्यामुळे ते ब्लॅक मॅजिक नाही बघा, तुम्हाला सगळं बांधून ठेवलेलं ना इथे, ते बांधून ठेवल्यामुळे तुमचं सगळं स्टक झालेलं तुम्हाला बुद्धी. मग हे बघा, तुम्ही आता स्वतः इथे लढणार आहात त्या गोष्टींची. स्वतः तुम्हाला देवी कालीमाता ताकद देते तुम्हाला लढण्यासाठी. तुम्ही निगेटिव्ह एनर्जीशी पण आता स्वतः लढू शकता. हे बघा, तुम्ही आरामात झोप घेतली नव्हती, विचारात असायचा. ते बघा, तुम्ही विचार करत असायचं ना काय ना काही गोष्टींचा, तर आता तुम्ही आरामात झोपणार. हे बघा, तुम्ही हार्मिटचं कार्ड आहे, म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलकडे जाताय, देवधर्माकडे नाही जाताय तुम्ही. देवाचं करणार. एक संत एनर्जी असते ही संताकडे, म्हणजे तुम्हाला पैशाचं पण काय वाटणार नाही, तुम्ही देवाच्याच नामस्मरणात राहणार. हे बघा, हे जे तुमच्यावर ज्या लोकांनी चिटिंग केली तुमच्या आयुष्यात, तुम्हाला खोटं बोललं, काय बोललं, आता तुम्ही लक्ष नाही देणार, पुढे जाणार. हे सगळं तुम्ही आता देवावर सोपवलं, देव बघेल काय करायचं ते. हे बघा, म्हणजे किंग ऑफ वॉन्डच्या म्हणजे ह्या फायर एनर्जीमध्ये आहात तुम्ही. आता सगळं तुम्हाला नव्याने चालू करायचं. एक फायर एनर्जी आहे तुमच्यामध्ये नव्याने. बघा, इथे पण एक ट्रान्सपरेशन होते, नवीन ट्रान्सपरेशन तुमचं. हे बघा, हे पण केतूचं काळ बोलले ना, केतू येतोच, केतूचं हे बघा, 7 ऑफ पेंटिकल्स, एस ऑफ सॉर्ड्स. हे बघा, इथे पण देवाची ब्लेसिंग आहे तुम्हाला बघा, सुंदर कार्ड चालेल. हे बघा इथे ही वरची कार्ड, हे तुमचं मागचं जे कोणी काय केलं होतं, सूर्य चांगला होता, निगेटिव्हिटी होती ती तुमची मूव होणार. हे बघा, तुम्ही रात्र झोपत नव्हता त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे, तुम्ही झोपत नव्हता. हे निगेटिव्ह कार्ड आहे, म्हणजे तुम्हाला नीट दिसणार नाही, ब्लॅक आहे सगळं. तुम्ही झोपत नव्हता ना, ते आता तुम्ही व्यवस्थित झोपणार. आता बघा, हे शनीचं काळ बोलली ना, शनी चांगलं होतं तुम्हाला. चारी बाजूनी 8 बाजूनी तुम्हाला नवीन हे येतात, ऑपॉर्च्युनिटी येतात कामाच्या, करिअरच्या, जॉबच्या, काही असू शकतं तुमच्या आयुष्यात. बघा, तर नाईट ऑफ सॉर्ड जलद गतीने येते, जलद गतीने बघा. म्हणजे आता रथयात्रा पण चालू आहे जगन्नाथची, आणि नवरात्र पण चालू आहे, म्हणजे दोघांची पण तुम्हाला ब्लेसिंग आहे बघा. नवनाथाची पण ब्लेसिंग आहे. हो ना, चला, सुंदर कार्ड आले, सुंदर हे झाले. म्हणजे 15 दिवसात तुमचं चांगलं होणार आहे, खूप चांगलं काही आहे ह्या ह्याच्यामध्ये. आता एक ते गुप्त नवरात्र चालू आहे, जगन्नाथाचं हे चालू आहे, आणि ह्या महिन्यात गुरुपौर्णिमा पण आहे. गुरुपौर्णिमा असल्यामुळे ज्यांचा गुरु कमजोर आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं तर गुरु आपला चांगला होतो. आणि आपल्या घरात काही संकट असतील, वाईट काही असेल ना, तर 7व्या गुरुचरित्र वाचायचं. 7व्या गुरुचरित्र असलं तर गुरु चांगला होतो, आपली पुढची सगळी कामं चांगली होतात. तर आपल्या घरात काय पितृदोष वगैरे असेल तर शिवलीला अमृत वाचा. शिवलीला अमृत वाचल्यामुळे पण पैसा घरात येतो, आजारपणं दूर होतात. शिवलीला अमृत. नवनाथ पण चांगलं आहे, नवनाथ पण तुम्ही ग्रंथ वाचाल ना, तुमची एक पारायण झालं की तुमचं दुसरं चांगलं काम होतं, एक पारायण झालं की दुसरं चांगलं काम होतं नवनाथ वाचलं की. म्हणजे तुम्ही देवाची कोणती पुस्तकं वाचा, देव आपल्या पाठीशी राहतो. सगळे तुम्ही ग्रह पुस्तकं वाचत ना, आपले सगळे ग्रह चांगले होतात. आणि मारुती स्तोत्र तर नेहमी वाचा, मारुती स्तोत्राने सगळेच ग्रह तुमचे हे होतात. मारुती स्तोत्र आणि रामरक्षा, म्हणजे आपले पित्र पण शांत तर हे होतात. आणि याच्यावर एक पितृस्तोत्र पण नेहमी वाचा, म्हणजे पित्रांचा आशीर्वाद नसेल तर आपल्या आयुष्यात त्याला काही अर्थ नाही, मग देव पण आपल्या पाठीशी नसतो. पित्रांचा आशीर्वाद नाही तिथे आपले कुलदेवत पण नाही, आणि शनी पण आपल्या पाठीशी राहत नाही, कारण आईवडिलांचा कर्मदाता कोण आहे, शनी आहे. जर पितृदोषच आपल्या मागे असेल तर शनिदेव आपल्या मागे राहत नाही, पाठी नसतो. आणि शनिदेव जिथे पाठी नाही तिथे लक्ष्मी पण आपल्या मागे नाही. म्हणजे पित्रांचं पण चांगलं पाहिजे तर शनिदेव आपल्याला राहणार. पित्रांचा आशीर्वाद असेल तर शनिदेव आपल्या मागे राहतो आणि लक्ष्मी आपल्या मागे येते. नाही तर आपल्याला देव नेतो आणि देव देतो आणि कर्म घेऊन जातो, अशी गत असते. आपले कर्म चांगले हवे, कर्म चांगले तिथे देव आपल्याला भरभरून लक्ष्मी देतो. म्हणजे म्हणून नेहमी तुम्ही रोजच देवळात गेलात तर चांगलं आहे. सोमवारचं पण तुम्ही देवळात जा. म्हणजे रोज तुम्हाला आता कामावर वगैरे जातं पॉसिबल नाही, सोमवारचं तरी देवळात जा. दूध वगैरे घाला, म्हणजे आपलं डोकं पण शांत राहतं. चंद्र पण शांत होणं महत्त्वाचं आहे. चंद्र म्हणजेच मनी असतो, पैसा असतो. जर चंद्र व्यवस्थित असेल तर आपल्याकडे पैसा प्रवाह येतो. नाही तर आपलं मन कशातच रमत नाही. चंद्र मेन चांगला व्हायचं, आपलं मन विचार करायला सगळ्या गोष्टींना चंद्र पण थंड हवा आपलं डोकं, तर आपण सगळ्या गोष्टी करतो. पण चंद्र पण चांगला हवा आपला. सगळेच ग्रह थोडेफार चांगलेच हवे आपल्याला, तरच आपल्या आयुष्यात चांगली प्रगती होते. देवा माझ्या सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग दे देवा. हां,
आज उद्या गुरुवार आहे. थँक्यू माझ्या सोल परिवार. उद्याची ब्लेसिंग बघूया आपण उद्या.